बेस्टच्या संपामुळे मुंबईकरांना टॅक्सी, रिक्षा आणि लोकलचा पर्याय प्रवासासाठी निवडावा लागतोय। मात्र हे पर्यायही तोकडे पडतायत। अनेक बस स्टॉपवर टॅक्सीसाठी प्रवाशांनी मोठी रांग लावलेली दिसते। दादर स्टेशन परिसरात तर प्रवाशांना टॅक्सी मिळवण्यासाठी कमालीचे कष्ट करावे लागतात। प्लाझा सिनेमाजवळून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। बेस्टच्या संपाचा सर्वाधिक फटका जो आहे तो मुंबईकरांना बसताना दिसून येतोय। दादर या जे मध्यवर्ती ठिकाण आहे शहराचं, त्या ठिकाणचं प्लाझा सिनेमा जवळचे जे बस स्टॉप आहेत, ज्या ठिकाणी दररोज सर्वाधिक जास्त बसेस या ठिकाणी येतात, परंतु तुम्हाला दिसून येते की गर्दी किती मोठ्या प्रमाणात आहे। परंतु या ठिकाणी एकही बस उतरली नसल्यामुळे, रस्त्यावर उतरली नसल्यामुळे प्रवाशांचे हाल जे आहेत ते होताना दिसत आहेत। त्याचबरोबर प्रवासी जे आहेत ते अशा प्रकारे मोठ्या संख्येनं रांग लावलेली आहे आणि त्या रांगेच्या माध्यमातून बसमध्ये आपल्या टॅक्सीमध्ये चढताना दिसत आहेत। शेअर टॅक्सीज लावलेले आहेत। गेल्या अनेक अर्धा तासापासून इथे थांबलेले आहेत। आपल्यासोबत काही प्रवासी आहेत। किती वेळ झाला थांबला होता, आता टॅक्सीत बसायला मिळते? झाला आम्हाला अर्धा तास। 9 वाजल्यापासून इकडे उभी। किती काय हाल होत आहेत? खूप हाल होत आहेत। खूप त्रास सहन करावा लागतोय, काय सांगता? काय नेहमीच झालंय ते आता काय बस नसल्यामुळे आणखी त्रास होतो। बस मग अजिबात बस नाही तर मग टॅक्सीला लाईन लावा, हे करा ते करा, मग त्रास होतोच ना लोक। आणखी बरेचसे कॉलेजला जाणारे युवक आहेत, त्याचबरोबर कामावर जाणारे आहेत, ज्या तुम्हाला संख्या दिसते की एवढी मोठी लाईन जी आहे ती लागलेली आहे। त्यामुळं एकंदरीतच बेस्टचा संपाचा जो परिणाम आहे तो जाणवू लागलेला आहे। अनेक मोठ्या संख्येनं जे प्रवासी आहेत तर त्यांना त्याचा फटका जो आहे तो बसताना दिसून येतो। त्यामुळं बेस्टचा संप जो आहे तो लवकरात लवकर मिटावा अशी मुंबईकरांची इच्छा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अतुलसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।